युनिट 5 मध्ये पहिला क्वेश्चन आहे, डिस्क्राईब रोल ऑफ टास्क रजिस्टर इन मल्टीटास्किंग ऑफ 80386. टास्क रजिस्टरचा यूज काय आहे मल्टीटास्किंगमध्ये 80386च्या प्रोसेसरला ते विचारलं आहे. तर टास्क रजिस्टर इन 80386 प्रोसेसर प्लेज अ क्रुशियल रोल किंवा इम्पॉर्टंट रोल. सरळ शब्दात की टास्क रजिस्टर जे आहे ते 80386मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. मल्टीटास्किंगसाठी आयडेंटिफाय करतं करंट एक्झिक्युशन टास्क कोणता चालला आहे. ओके, म्हणजे टास्क इनडायरेक्टली जी प्रोसेस आहे किंवा जी काय चालू आहे, असा एखादा टॉपिक किंवा एखादा लेक्चर चालू असेल तो एखादा टास्क झाला. सपोज आपण खातो आहे तर हा एक टास्क झाला. तसंच एक टास्क रजिस्टर आहे 80386 प्रोसेसरमध्ये, तो प्ले करतो खूप क्रुशियल किंवा इम्पॉर्टंट रोल कशात मल्टीटास्किंगमध्ये, आणि आयडेंटिफाय करतो करंट एक्झिस्टिंग टास्क कोणता चालू आहे. ओके, आता होल्ड द टास्क स्टेट सिलेक्टर. तर होल्ड करतं टास्कच्या स्टेट सेगमेंट सिलेक्टर. टास्क रजिस्टर कंटेन सिलेक्टर दॅट पॉईंट TSS डिस्क्रिप्टर इन GDT. जे टास्क रजिस्टर आहे त्याच्यामध्ये एक सिलेक्टर आहे, तो पॉईंट करतो म्हणजे बोट दाखवतो TSS डिस्क्रिप्टरला. डिस्क्रिप्टर हा कुठे आहे TSSचा, तर तो GDTमध्ये म्हणजेच ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबलमध्ये. TSS स्पेशल डेटा स्ट्रक्चर. TSS काय आहे, टास्क स्टेट रजिस्टर जे आहे ते काय आहे, तर एक स्पेशल डेटा स्ट्रक्चर आहे जे स्टोअर करतं एखाद्या स्टेटला टास्कच्या आणि इन्क्लूड करतं रजिस्टरची व्हॅल्यू, स्टॅक पॉइंटर किंवा सेगमेंट सिलेक्टर. असं वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. काय रजिस्टर व्हॅल्यू, सेगमेंट सिलेक्टर आणि टास्क पॉइंटर. अनेबल हार्डवेअर टास्क स्विचिंग म्हणजे काय की व्हेन टास्क स्विच ऑकर्स ड्यू टू अँड कॉल ऑर इंटरप्ट. किंवा एखादा टास्क चालू आहे, आता एखादा लेक्चर चालू आहे आणि अचानक कोणतरी आलं मॅमला बोलवायला, तर हे काय झालं, इंटरप्ट झाला. त्याच्यामध्ये कॉल किंवा इंटरप्ट झाला. कॉल म्हणजे बोलवायला आलं म्हणून कॉल झाला. ओके, आणि ती प्रोसेसर युजेस टास्क रजिस्टर. ह्याच्यासाठी टास्क रजिस्टर यूज होतो टू लोकेट द करंट टास्क. म्हणजे आता नक्की करंटली टास्क चालू कोणता आहे, किंवा सेव्ह द करंट टास्क. आत्ता जर सपोज लेक्चर चालू आहे तर तिथं सेव्ह काय होणार की लेक्चर चालू आहे, नसेल लेक्चर चालू तर नाही होणार. लोड करतो न्यू टास्कला. सपोज मॅम बाहेर गेली आणि दुसरी मॅम आत आली तर हा झाला लोडचा न्यू टास्कला. ओके, सपोर्ट टास्क आयसोलेशन. आता आयसोलेशन म्हणजे काय, इच टास्क हॅज इट्स ओन TSS. प्रत्येक टास्कचा एक ओन TSS आहे, म्हणजेच टास्क स्टेट जो आहे आपला प्रत्येक टास्कला आहे. इम्पोर्ट करतं जसं सेगमेंटेशनमध्ये कसं प्रत्येकाला सेगमेंट्स होते वेगळे तसं सेम. ओके, नंतर आणि एक्झिक्यूट करतो आपलं प्रोटेक्शन बिटवीन टास्क विच हॅज इन प्रोटेक्टेड मोड. कशामध्ये, तर प्रोटेक्टेड मोडमध्ये. TR लोडेड इन LTR म्हणजे काय, दिस इज ऑपरेटिंग सिस्टीम विच वेन इनिशियलाइज मल्टीटास्किंग. म्हणजे काय, तर LTRमध्ये TSS जो आहे आपला टास्क रजिस्टर तो लोड होतो सिलेक्टरमध्ये, त्यामुळे मल्टीटास्किंग होतं. इनडायरेक्टली असल्याचा TSS लोड्स इंटू काय ते TSS लोड इंटू LTR इन्स्ट्रक्शन असं लिहायचं. मग ह्याच्यासाठी हा डायग्राम आहे. ओके, ह्या क्वेश्चनसाठी आपल्या पहिल्या तो राहिलेला काढायचा म्हणून इथं काढला. ह्या टास्क स्टेट सेगमेंट आहे, सेगमेंट सिलेक्टर आहे, बेस आहे, लिमिट आहे, हिडन रजिस्टर आणि 16 बिटचा विजिबल रजिस्टर आहे, ग्लोबल डिस्क्रिप्टर, TSS डिस्क्रिप्टर. ओके, आता क्वेश्चन 2, डिस्क्राईब द एरर हँडलिंग इन मायक्रोप्रोसेसर. एरर हँडलिंग काय आहे, तर एरर म्हणजे काय मायक्रोप्रोसेसरमध्ये की एखादा असं मेकॅनिझम जे यूज केलं जातं डिटेक्ट करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी, रिकवर करण्यासाठी एक ॲबनॉर्मल एक्सेप्शनल कंडिशन्स ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. म्हणजे एखादा प्रोजेक्ट चालू असताना जो एरर येतो त्याला म्हणतात, किंवा तो एरर कसा येतो, कुठून येतो, डिटेक्ट करण्यासाठी आलाय बाबा एरर, रिपोर्ट करायचा की एरर आलाय म्हणून आपण रिपोर्ट करतो, रिकवर करतो, तो एरर सॉल्व करतो. ह्या सगळ्या प्रोसेसच्या मेकॅनिझमला म्हणतात एरर हँडलिंग. यातले टाईप्स कुठले, तर पॅरिटी चेक, चेकसम, इंटरप्ट, एरर फ्लॅग. पॅरिटी चेक म्हणजे डिटेक्ट करतं सिंगल बीटचा एरर, एक सिंगल बीटचा एरर. जर ऑड पॅरिटी असेल तर सेट होणार 1ला आणि इवन पॅरिटी असेल तर सेट होणार ऑडला.
कारण की 1ला ऑडच लागतं, फक्त इवन नाही चालत. सो मग चेकसम म्हणजे काय, व्हेरीफाय डेटा इंटिग्रेशन इन अ ब्लॉक ऑफ डेटा, म्हणजे स्टोरेज किंवा ट्रान्समिशन कम्युनिकेशन सिस्टममध्ये चेकसम यूज होतो. इंटरप्ट म्हणजे एरर किंवा सिग्नल यूज्ड इन ऑकर्ड इन द प्रोसेसर अँड कॉज द ट्रिगर म्हणजे एरर फॉर्म होतो. नंतर एरर फ्लॅग्स काय काय, तर ओव्हरफ्लो फ्लॅग म्हणजे काय की साईन्स ओव्हरफ्लो झालं होतं. कॅरी फ्लॅग म्हणजे अर्थमॅटिक ऑपरेशन्समध्ये होतो. झिरो फ्लॅग म्हणजे झिरो रिझल्ट करतो. पॅरिटी फ्लॅग म्हणजे आत्ताच बघितलं आपण इवन ऑड ते रिझल्ट करतं. हा झाला पहिले 2 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, डिस्क्रिप्टर डिस्क्राईब द पर्पज ऑफ TSS डिस्क्रिप्टर इन GDT. तर TSS डिस्क्रिप्टरचा रोल काय आहे ग्लोबल डिस्क्रिप्टर टेबलमध्ये, तर तो स्टोअर केला जातो. TSS स्टोअर केला जातो GDTमध्ये. तर हा त्याचा मेन पर्पज आहे. पण आता डायग्राम पहिल्यांदा लिहायचं. नॉट युज्ड, इथं अक्रॉस करून नॉट युज्ड दोन्ही ठिकाणी. PDPL 00100 नॉट यूज सिलेक्टर. 31, 23, 15, 7 आणि 0 असे ह्याचे बीट्स आहेत. म्हणजे 32 बीट्सचा पूर्ण डेटा आहे हा. एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे लिहायचं. 0, 7, 15, 23 आणि 31. TSS descriptor in GDT used to specify the location size of access privilege of TSS. TSS डिस्क्रिप्टर जो GDTमध्ये असतो तो यूज केला जातो लोकेशनला, साईजला आणि प्रिव्हिलेज लेवल TSSचे ॲक्सेस करण्यासाठी. TSS डिस्क्रिप्टर स्टोअर करतं क्रुशियल इन्फॉर्मेशन, म्हणजेच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी आहे टास्कबद्दलची किंवा कॉन्टेंट जो काय आहे टास्कबद्दलचा किंवा CPU रजिस्टरचा किंवा स्टॅक पॉइंटरचा, हे सगळं TSSमध्ये स्टोअर केलं जातं. वेन OS स्विच ऑफ फ्रॉम वन टास्क टू अनदर, म्हणजे जेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम आहे आपली ती एका टास्कपासून दुसऱ्या टास्कपर्यंत उडी मारते किंवा जाते, तेव्हा लोड करतो रजिस्टर आणि स्टॅक पॉइंटर फ्रॉम TSS डिस्क्रिप्टर टू न्यू टास्क. म्हणजे सपोज आता हा एक टास्क चालू आहे इथं आणि लगेच इकडं दुसरा टास्क चालू झाला, तर ह्याच्यामध्ये जो स्टोअर केलेला लोड रजिस्टर असेल किंवा स्टॅक पॉइंटर असेल तो लगेच नवीन रजिस्टरमध्ये जाणार असं. वेन इंटरप्ट ऑकर, जेव्हा एरर होतो, CPU युजेस TSS डिस्क्रिप्टर, तेव्हा TSS डिस्क्रिप्टर यूज होतो स्विच करण्यासाठी नवीन टास्कवरती. दॅट हँडल्स द इंटरप्ट, म्हणजे ते हँडल करतं इंटरप्टला. मेमरी प्रोटेक्शन हॅज GDT डिफायनिंग सेगमेंट इन ॲक्सेस. मेमरी प्रोटेक्शनसाठी GDT यूज होतो सेगमेंटेशन आणि ॲक्सेस करण्यासाठी प्रिव्हिलेजेसला. प्रिव्हिलेजेस म्हणजे आपले जे लेवल्स असतात ना, रिंग लेवल्स, त्याला. ओके. आता इंटरप्ट आणि एक्सेप्शनमधला डिफरन्स. तर आधी त्यांनी विचारलं ना की व्हॉट इज एक्सेप्शन. मग आधी एक्सेप्शनची डेफिनेशन वर सेपरेट लिहिली, अजून 2-3 पॉईंट मनाने ॲड केले आणि मग खाली डिफरन्स लिहा तरी चालेल. पण डायरेक्ट डिफरन्स लिहायचा असेल तर इट इज सिग्नल ऑर अ प्रोसेसर एक्सटर्नल डिव्हाइसेस इंटरप्ट म्हणजे काय की सिग्नल किंवा जो प्रोसेसरमध्ये सिग्नल ऑफर होतो ड्यू टू एक्सटर्नल डिव्हाइसेस, म्हणजे बाहेरच्या डिव्हाइसेसमुळं. आणि एक्सेप्शन म्हणजे काय की एखादा इव्हेंट किंवा एखादा असं काहीतरी ऑकर होतं आहे ज्या प्रोसेसरमध्ये ड्यू टू एररमुळं ऑकर होणारं, त्याला म्हणतात एक्सेप्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ते पण इन्स्ट्रक्शनमध्येच ऑकर होणार. इंटरप्ट असिंक्रोनाइज आहे आणि एक्सेप्शन सिंक्रोनाइज आहे. इंटरप्टमध्ये डिव्हाइसला अटेन्शन हवं असतं म्हणून हा सगळा ड्रामा करतो. एक्सेप्शनमध्ये एरर असतात किंवा स्पेशल कंडिशन असतात, त्याच्यामुळे एक्सेप्शन ऑकर होतात. इंटरप्टला हँडल करण्यासाठी इंटरप्ट सर्व्हिस रुटीन असतं. हा आपण युनिट 3मध्ये पण पाहिला आहे, ISR. ओके. आणि एरर म्हणजे ISR आपण कुठं पाहिला आहे, IDTमध्ये आपण लिहित होतो ISR तिथं. आता एक्सेप्शन हँडलर्स असतात एक्सेप्शनला हँडल करायला. एक्सटर्नल किंवा हार्डवेअर किंवा जर सॉफ्टवेअर असेल तर टायमर, असं ह्याच्यामुळं इंटरप्ट ऑकर होतात. आणि इंटरनल जसं की CPUनी जनरेट केलं आहे ह्याच्यामुळं एक्सेप्शन ऑकर होतात. ओके. मग मास्केबल आहे. मास्केबल म्हणजे कधी पण ॲक्सेस करू शकतो, नॉन मास्केबल म्हणजे नाही ॲक्सेस करू शकत. एक्सटर्नल झालं. आता मास्केबल बिटवीन इन्स्ट्रक्शन्स. इंटरप्ट कुठं ऑकर होतात तर इन्स्ट्रक्शन जर चालू असतील एक्झिक्युशनसाठी त्या दोन्हीच्या मध्ये. आणि
जेव्हा इन्स्ट्रक्शन पूर्ण एक्झिक्यूट होतात, सपोज एखादा प्रोग्राम अख्खा रन झाला त्यानंतरच आपला एरर येतो ना, मग तेव्हाच एक्सेप्शन हँडलिंग पण होणार. जसं जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करताना एक्सेप्शन नॉट फाउंड एरर येतात तसले. ओके. मग डिटरमाइन्स बाय इंटरप्ट कंट्रोलर. इंटरप्ट कोण डिटरमाइन करतं, तर इंटरप्ट कंट्रोलर आहे तो हे डिटरमाइन करतो. अजून एक्सेप्शन कोण डिटरमाइन करतं, तर टाईप ऑफ एक्सेप्शन कुठला आहे तो डिटरमाइन करतो. ओके. आता क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ TSS इन 80386 आर्किटेक्चर. पहिल्यांदा काय करायचे, हा डायग्राम दिसताना अवघड वाटतो, आहे तर खूप सोपा. पहिल्यांदा आपल्याला 7 लाईनी काढायच्या. त्या 7 लाईनीमध्ये ओके, त्या 7 लाईनीमध्ये 16 झिरो लिहायचे. इथे 7 झिरो नाही आहे, तर 16 झिरो आहेत प्रत्येक लाईनींमध्ये. 7 लाईन्स आहेत ह्या. ओके. 7 लाईन्स काढले की त्याच्यात 16 झिरो लिहायचे. आणि हे झिरो सगळे इंटेलचे आहेत म्हणून आपण आत्ता लिहितोय, पण बाहेर कधीच आपण हे झिरो लिहू शकत नाही, कारण इंटेलने हे सगळे विकत घेतलेले झिरो आहेत. तर ह्याच्यामध्ये IO मॅप बेस आहे आणि ह्याच्यामध्ये इथं 13 झिरो आहेत. इथं T आहे, LDT, GS, FS, DS, SS, CS आणि ES हे सगळे आपले रजिस्टर्स आहेत. हे नीट लक्षात ठेवायचे. ABCDनुसार जर लक्षात ठेवले तरी चालतील, सिक्वेन्स बदलला तरी चालेल, ह्याचा नो प्रॉब्लेम. फक्त तुम्ही Sच्या आधीचे जे अल्फाबेट्स आहेत ना, ह्याच्यातले काय ते LDT आपल्याला माहिती आहे, LDT लिहायचं आहे. मग GFDSCE हे लक्षात ठेवलं तर चालतं. जसं की CCDEFGS हे सिक्वेन्स आहे ना आपल्या ABCDचा, त्यानुसार लिहिलं तरी चालेल. फक्त समोर स्टॅक लिहायचं त्याच्या आणि वरती LDT. म्हणून इथं आपण मग अशीच पाहिलं 13, 23, 15, 7 आणि 0 इथं लिहिलं आपण डिस्क्रिप्टरला. सेम व्हॅल्यूज आपण इथं पण लिहितोय. ह्याच डिस्क्रिप्टरचं डिस्क्रिप्शन आहे. आता हे जे आहेत ते रजिस्टर सिलेक्टर रजिस्टर्स आहेत, हे नीट लिहायचे. ह्याच्यात पण सिक्वेन्स आहे ABCDचाच, नीट बघून लिहा तरी चालेल. जसं की आणि ई फ्लॅग जे इन्स्ट्रक्शन पॉइंटर आहेत. नंतर हे PDPR आहे. 16 झिरोज आहेत त्याच्यामध्ये, 16 झिरोज मी तर लिहिले नाहीत, तसे 16 झिरो काढायचे. आणि नंतर 16 झिरो इथं पण आहेत. ESP01 आणि 2 असे 3 लिहायचे. 16 बिट झिरो इथं पण आहेत आणि बॅक टू TSS म्हणजे पुन्हा TSSकडे जाणार. तर आता हे लिहिताना कसं करायचं, 0 6 4 6 0 5C 5C 58 54 50. मग परत इथून वरनं सुरुवात करायची. 5C लिहिलं, आता 4C, परत 48 इथं, परत 44 आणि परत 40. ओके. तसंच आता सेम 3साठी पण लिहायचं. 3साठी कसं लिहिणार, 3C 38 34 30, 2C 28 24 20, 1C 18 14 10, 0C 840 असं शेवटपर्यंत यायचं सिक्वेन्सने 4 4 4. तो डायग्राम झाला की आता आपलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचा आन्सर ते एवढं आहे. मग टास्क स्टेट सेगमेंट आपलं TSS इज अ स्पेशल सेगमेंट दॅट स्टोअर्स. आताच आपण पाहिल्यावरती की TSS काय करतं, स्टोअर करतं टास्कला, इन्क्लूड करतं रजिस्टर्सच्या व्हॅल्यू आणि इन्फॉर्मेशन टास्कची. मग इट अलाउज द CPU टू स्विच बिटवीन द टास्क क्विकली बाय सेव्हिंग स्टेट ऑफ करंट टास्क अँड लोड द स्टेट ऑफ नेक्स्ट स्टार्ट. म्हणजे काय की अलाव करतं CPUला स्विच करण्यासाठी कुठल्या पण टास्कमध्ये आणि सेव्ह करतं स्टेट ऑफ टास्कला जो करंट टास्क अवेलेबल आहे, किंवा लोड करतं स्टेट ऑफ न्यू टास्क म्हणजे जर न्यू टास्क येणार असेल तर TSS जाऊन त्यात स्टोअर होतं. आपण मग अशीच पाहिलं. पर्पज ऑफ TSS इन हार्डवेअर इज टू सपोर्ट द कॉन्टेक्स्ट स्विचिंग की स्विच होण्यासाठी आणि इफेक्टिव्ह टास्क ट्रान्समिशनसाठी. स्ट्रक्चर आता आपण जे वरती डायग्राम काढला त्याचं स्ट्रक्चर आहे हे. तर जनरल रजिस्टर्स कुठले कुठले, तर ABCDSBSD. सेगमेंट म्हणजे EX पुढं मागं जोडायचं ते आहे तेच. सेगमेंट रजिस्टर कुठले आहेत, तर ES CS SS DS FS GS. ओके. ते स्टोअर करतं सिलेक्टरला कोडच्या आणि डेटाच्या. आणि हे जनरल रजिस्टर्स आहे ते सेव्ह करतं टास्कला वर्कच्या आणि डेटाच्या. इन्स्ट्रक्शन पॉइंटर काय करतं, ॲड्रेस नेक्स्ट इन्स्ट्रक्शन टू बी एक्झिक्युटेड की पुढं जाऊन कुठलं इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे त्याचा ॲड्रेस इन्स्ट्रक्शन पॉइंटरमध्ये स्टोअर होतो. ई फ्लॅग रजिस्टर काय करतं, कंटेन स्टेट ऑफ व्हेरियस फ्लॅग्स की वेगळे जे फ्लॅग्स आहेत त्याचा कंट्रोल CPU ऑपरेशन्समध्ये ई फ्लॅग रजिस्टर करतो. LDT म्हणजे लोकल डिस्क्रिप्टर टेबल
हे लोड करतं वेगळ्या इन्स्ट्रक्शन्सला. आणि आय ओ मॅप बेस इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, इनपुट आउटपुटकडनं परमिशन घेतं हे प्रोग्राम रन किंवा इन्स्ट्रक्शन टास्क रन करण्यासाठी बेस रजिस्टरमध्ये. क्वेश्चन नंबर 6, हँडलर व्हॉट इज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इंटरप्ट. हार्डवेअर इंटरप्ट म्हणजे काय की जो सिग्नल आहे जो एक्सटर्नल डिव्हाइसेसकडनं आलेला आहे, आणि सॉफ्टवेअर इंटरप्ट म्हणजे जनरेट करतं CPU-मधनंच. म्हणजे जो बाहेरनं आलेला आहे त्याला म्हणतात हार्डवेअर इंटरप्ट, आणि आतलाचे त्याला म्हणतात CPU इंटरप्ट, काय ते सिग्नल इंटरप्ट. मग युजर प्रेस कीबोर्ड तर कीबोर्डची व्हॅल्यू आपण युजर म्हणजे आपण प्रेस करतो म्हणून ती झाली हार्डवेअर इंटरप्ट, किंवा माऊसचं बटन आपण टाकतो, CPUचं बटन खालचं आपण टाकतो, हे झाले हार्डवेअर इंटरप्ट. टाईप कुठले त्याचे, मास्केबल आणि नॉन मास्केबल. मास्केबल म्हणजे काय, कॅन बी अनेबल ऑर डिसेबल युजिंग इंटरप्ट फ्लॅग. आपण अनेबल किंवा डिसेबल करू शकतो, म्हणजे टाईप केलं नाही केलं. जसं की एक्झाम्पल आहे याचं कीबोर्ड इनपुट. नॉन मास्केबल म्हणजे कॅनॉट बी डिसेबल, हे आपण एकदा चालू केलं तर बंद करू शकत नाही. यूज होतो फक्त अर्जंट टास्कसाठी किंवा आत्ता लगेच तुरंत लागणारे टास्क आहेत अर्जंटली, त्याच्यासाठी यूज होतो. लाईक हार्डवेअर फेल्युअर्स, मग ह्याच्यामध्ये हार्डवेअर फेल होतं. मग एक्झाम्पल कुठले त्याचे, मेमरी मॅनेजमेंट किंवा पॅरिटी एरर काढण्यासाठी. सॉफ्टवेअर इंटरप्ट म्हणजे जनरेट होतो CPU-मधनं आणि यूज करतो स्पेसिफिक इन्स्ट्रक्शनसाठी. अटेम्प्ट करतो इनलिगल ऑपरेशन्स सच एज डिवाइड बाय 0 वगैरे असे एरर्स हे सॉल्व करतं. सिस्टम इंटरप्ट म्हणजे प्री डिफाईन्ड इंटरप्ट फॉर सिस्टम डिव्हाइसेस. सिस्टम डिव्हाइसेससाठी आधीच डिफाईन करून ठेवलेला इंटरप्ट आहे, त्याला म्हणतात सिस्टम इंटरप्ट. ओके, देन फायनली लास्ट क्वेश्चन, डिस्क्राईब स्टेप्स इन्वॉल्व इन एंटरिंग आणि एक्झिटिंग ऑफ व्हर्च्युअल 8086 मोड ऑफ 80386. तर मेन ह्याचा प्रॉब्लेम काय आहे की आपला जो 80386चा प्रोसेसर आहे ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग किंवा मेमरी मॅनेजमेंटसाठी ह्यांनी स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं नाही आहे. ह्याच्या 80386च्या प्रोसेसरमध्ये मेमरी मॅनेजमेंट किंवा फंक्शनिंगसाठी त्याला असं काहीतरी प्रिटेंड करतात की त्याला असं वाटतं की हा म्हणजे समोरच्या CPU-ला किंवा जो काय टास्क परफॉर्म होणार आहे त्या चिपला असं वाटतं की हा 80386 प्रोसेसर नाही आहे, हा 8086 प्रोसेसर आहे, असं त्याला डिझाईन किंवा हे असं त्याच्याबरोबर खेळ खेळतात ते, की अज्युम करतात, ॲक्ट करतं 800386ला असं बिल्ड केलं की ते ॲक्ट करतं की मी बाबा 8086 आहे असं ते व्हर्च्युअल मोडच्या आत जाताना ॲक्ट करतं, आणि बाहेर पडल्यावर परत ते 8086 बनवून येतं. असं ह्याची टोटल प्रोसेस आहे. म्हणून एंट्री आणि एक्झिट कशी हे विचारली त्यांनी. 80386 एंटर द व्हर्च्युअल मोड ऑफ 8086. 80386 आहे तो व्हर्च्युअल मोडमध्ये एंटर करतो 8086च्या वाया अ टास्क स्विच. कशाने एंटर करतो तर टास्क स्विचनी एंटर करतो, आणि RIRET म्हणजेच रिटर्न फ्रॉम इंटरप्ट इन्स्ट्रक्शनमधनं होतो, आणि एक्झिट अपॉन इंटरप्ट कॉजेस टास्क स्विचेस, आणि बाहेर जाताना तो एरर करून जातो जेणेकरून त्याला बाहेर जायला इझी पडतं. म्हणजे CPUचं सगळं लक्ष जाणार एररकडं, आणि हा 80386 लगेच बाहेर प्रोसेसरमधनं पडू शकतो. टास्क स्विचिंगमध्ये कशी एंट्री मारतो ते बघू की वेन प्रोसेसर स्विचेस टू 80386 टास्क. जेव्हा प्रोसेसर 80386च्या टास्कला स्विच होतो तो लोड करतो फ्लॅगच्या रजिस्टर्सला, आणि न्यू टास्क स्टेटमेंट सेगमेंट म्हणजे TSS नवीन बिल्ड बनवतो. इफ व्हर्च्युअल मशीन बीट इन फ्लॅग इज सेट टू द प्रोसेसर एंट्री, तेव्हा व्हर्च्युअल मशीनची जी बीट आहे फ्लॅग रजिस्टरची ती सेट केलेली असते प्रोसेसरच्या एंट्रीसाठी, पण 8086च्या म्हणजे स्वागताला ती थांबलेली आहे. ओके, व्हर्च्युअल मशीनची बीट कुठल्या फ्लॅगच्या एंट्रीसाठी प्रोसेसरच्या, पण 8086च्याच, पण एंटर कोण होणार आहे 80386. ओके, हे तिला माहीतच नसतं व्हर्च्युअल मशीनला. मग आता ती झाली एंट्री. आता RET म्हणजे काय, रिटर्न फ्रॉम इंटरप्ट. मग रिटर्न फ्रॉम इंटरप्ट ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती कॅन ऑल्सो एंटर इन टू 8086. म्हणजे 2 प्रोसेस आहेत एंट्रीसाठी. एक म्हणजे काय टास्क स्विचिंगनी, की बाबा एक टास्क चालू असतो त्याचं लक्ष दुसरीकडे घेऊन हा एंटर आत होऊ शकतो. पण दुसरी मेथड आहे रिटर्न फ्रॉम इंटरप्ट, म्हणजे इन्स्ट्रक्शन कॅन ऑल्सो एंटर इन 8086 इफ CLP आपलं
CPL म्हणजे आपली करंट प्रिव्हिलेज लेवल आपल्याला माहिती ती या लेवल आहेत प्रिव्हिलेज. त्यातलं जे CPL आपण पाहिलं होतं मग अशी करंट प्रिव्हिलेज लेवल जर 0 असेल जेव्हा मशीन सुरू होती तेव्हा ह्याची अँड ई फ्लॅग इमेजेस ऑन स्टॅक हॅज VM बीट सेट. म्हणजे जे ई फ्लॅगची इमेज आहे किंवा रजिस्टर आहे तो एका स्टॅकवरती त्याची इमेज सेट झालेली आहे तर ती प्रोसेसरची एंट्री करून देऊ शकते त्याला 8086च्या 8036ची एंट्री व्हर्च्युअल मशीनमध्ये ॲज अ 8086 ही रिटर्न फ्रॉम इंटरप्ट इन्स्ट्रक्शन करून देऊ शकते जर CPLची व्हॅल्यू 0 असेल तर. CPL म्हणजे करंट प्रिव्हिलेज लेवल. आता ह्याची एक्झिट कशी, तर एक्झिट ह्याची एररमुळं एक होती आणि परत रिटर्न फ्रॉम इंटरप्टमुळं पण होती. मग एक्झिटला एररमुळं कशी होती तर एक्सेप्शन किंवा जो इंटरप्ट आहे एक टास्क स्विच करतो कॉज करतो प्रोसेसरला आणि मग 8086 बाहेर पडतो. जसं की एक टास्क चालू होता ऑलरेडी तर तो दुसरा टास्क करतो त्यात एरर करतो आणि मग 8086च्या प्रोसेसिंगच्या व्हर्च्युअल मशीनमधनं बाहेर पडतो. ओके. आता IRETमध्ये काय होणार 8086 कॅन ऑल्सो कॉज प्रोटेक्शन एक्झिट म्हणजे 80386 आहे तो 8086मधनं बाहेर पडू शकतो जर ह्याची CPL व्हॅल्यू 0 असेल. लाईक सेमच आहे हे दोन्ही मग 0 असेल तर. आणि वेअर प्रोसेसर रिटर्न इन टू प्रोटेक्टेड मोड. आणि हे सगळा विषय संपल्यानंतर मग जो प्रोसेसर आहे 8036चा मेन जो प्रोसेसर आहे जो एवढा खेळ खेळून मोकळा झाला आहे तो जाऊन आता प्रोटेक्टेड मोडमध्ये शांत बसला आहे. एवढं लक्षात ठेवायचं लास्टला. मग मेमरी मॅनेजमेंट इन व्हर्च्युअल मोड हा क्वेश्चन आला तर येऊ शकतात हे दोन्ही. म्हणजे व्हर्च्युअल मोडसाठी हे 3 क्वेश्चन होते. मग हा एवढा मोठा क्वेश्चन जर त्यांना नसेल विचारायचा तर फीचर्स विचारू शकतात नाहीतर हा मेमरी मॅनेजमेंट फक्त विचारू शकतात. मग ह्याच्यात काय लिहायचं तर व्हर्च्युअल ॲड्रेस स्पेस म्हणजे काय की ज्या ॲड्रेस स्पेसमध्ये व्हर्च्युअल मेमरी आपला टास्क स्टोअर करतो त्याला म्हणतात व्हर्च्युअल ॲड्रेस स्पेस जी की 1 MB असते. पेजिंग म्हणजे काय तर आपण पेजिंग ऑलरेडी माहिती कसं चेंज होतं कशात चेंज होतं ते सगळं तेच लिहायचं ह्याच्यात. परत पेज फॉल्ट लिहायचे. पेज फॉल्ट काय असतात की एखादा पेज मिस झाला की न्यू क्रिएट होतो ते. नंतर पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम लिहायचे ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपण पाहिलेले जसं की FIFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि LUR. व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट रॅम कसं स्टोअर करतो रॅम म्हणजेच व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट तो नॉन व्हॉलेटाईल असतो. ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे बेसिक ती यात लिहायची. लार्ज प्रोग्राम ह्याच्यामध्ये लार्ज प्रोग्राम रन केले जातात. मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे एका वेळेस जास्त सायमल्टेनियस प्रोग्राम्स एका वेळेस 2-3 रन होतात. आणि मेमरी मॅनेजमेंट काय ते मेमरी प्रोटेक्शन पण ह्याच्यामध्ये ऑकर होतं प्रिव्हिलेज लेवलमुळं. परत ह्याच्यात लिहायचं परत प्रिव्हिलेज लेवल आपले 0 to 3 अशा रिंग्ज असतात वगैरे असं लिहिलं तरी चालतं. थोडी 2 लाईनची इन्फॉर्मेशन लिहून हे एक्सप्लेन करायचं पण हे इम्पॉर्टंट आहेत पॉईंट्स. आणि की फीचर कुठले आहेत तर इम्युलेट्स 8086 रिअल मोड. हे कशाचे की फीचर्स आहेत तर व्हर्च्युअल मोडचे 8036च्या. इम्युलेट 8086 इन रिअल मोड म्हणजे काय की 8036 रिअल मोड प्रोटेक्टेड मोडमध्ये असतो ना शांत बसलेला तर तो व्हर्च्युअल मेमरीमध्ये जाण्यासाठी 8086 बनून जातो त्याला म्हणतात इम्युलेट्स 8086. ते पण कशात जातो मग प्रोटेक्टेडमधनं रिअल मोडमध्ये. आणि नंतर प्रोटेक्टेड मोड एक्झिक्युशन. मग प्रोटेक्टेड मोडचं एक्झिक्युशन कसं होतं ते आत्ताच आपण पाहिलं. ओके. मग मेमरी मॅनेजमेंट कसं होणार तर ॲड्रेस स्पेस यूज होणार 1 MBचा ज्याच्यामध्ये टास्क जे होत आहेत ते स्टोअर होणार लोड होणार वगैरे. मग टास्क स्विचिंग म्हणजे काय की जो नवीन टास्क आहे तो लोड होणार आणि नवीन टास्कमध्ये जाऊन आपलं TSS जाऊन स्टोअर होणार. आणि बॅकवर्ड कंपॅटिबिलिटी म्हणजे एरर कसा ऑकर होतं हँडलिंग कसं होतं. हा नाही लिहिला पॉईंट आठवला नाही तरी चालेल. एरर इंटरप्ट लिहायचा मग आपण आता हा वर लिहिला तोच. ओके झाला हा युनिट.